लाखादूर तालुक्यातील जनतेला सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली मिळण्यासाठी 1 वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अत्याधुनिक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री पंकज मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला। या प्रशासकीय इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीमध्ये तहसील कार्यालय, उपकोषागार कार्यालय, सहाय्यक दुय्यम निबंध कार्यालय, लोक अदालत कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, वनपरिक्षेत्र कार्यालय असे विविध कार्यालयाच्या सर्व सेवा जनतेला एकाच जागी उपलब्ध होणार आहेत। यांना सरकारचं काहीच भेट नाही। या सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याप्रमाणे विधिमंडळाला सांगितलं की जो कर्मचारी अशा अवैध व्यवसायात दिसेल त्यांना नोकरीतनं बडतर्फ करण्याची योजना सरकारने तयार केलेली आहे। सस्पेंड नाही, बडतर्फ करण्याची। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या गावात जुवा आहे, सट्टा, दारू आहे, एक साधा SMS माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला केला, डायरेक्ट ओपन त्याचा मेसेज आहे, 24 तास मेसेजवर आहे। मी 24 तास मेसेजवर आहे। मला एवढं सांगितलं हे गाव आहे, इथे दारू आहे, इथे सट्टा आहे, इथे जुवा आहे, इथे तस्करी आहे, इथे गोहत्या आहे, जे काही तुम्ही सांगाल, फक्त मला तुमचं नाव मी सांगणार नाही। भंडारा जिल्ह्याच्या सर्व जनतेला मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ज्यांनी अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला त्यांचं नाव जाणार नाही, ते गोपनीय राहील। तुमच्या जीवाचं रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे। आणि म्हणून लाखांच्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन करताना एक आपण नवीन अध्याय सुरू केला आहे। खरं तर या इमारतीमध्ये हा लोकार्पण करण्याचा सोहळा एवढा पुरता नाही आहे, या परिसरातली कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करणे। पेण शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आंबेडकर चौकात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले। विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही सहभाग घेतलाय। खासदार धैर्यशील पाटील तसंच नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी मानवंदना दिली। पेण पोलीस ठाण्याच्या वतीनेही अभिवादन करण्यात आले। संपूर्ण शहरात जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। जयंतीनिमित्त सर्व आपण आंबेडकरी जनता या ठिकाणी आपण एकवटलेलो आहोत। बऱ्याच जणांना दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे बोलत असताना 2च मिनिटांमध्ये मी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। खरं तर देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमुळे खऱ्या अर्थानं भारत देश हा तुम्हा आम्हा सर्व मंडळींचा समान अर्थानं सगळ्यांच्या मालकीचा झाला। या जगामध्ये फार कमी या ठिकाणी अशा घटना आहेत की ज्याच्यामुळे फार कमी संविधानं अशी आहेत की ज्या संविधानानं येता क्षणी महिलांना सुद्धा अधिकार मतदानाचा दिला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। मी भाग्यवान समजेन स्वतःला की माझ्या देशामध्ये, माझ्या या राज्यामध्ये, माझ्या या मातीमध्ये 2 महापुरुष जन्माला आले। एक या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। छत्रपती शिवाजीराजांनी तुम्हा आम्हाला स्वातंत्र्याची किंमत सांगितली आणि त्या किमतीतूनच तुम्ही आम्ही 1947 साली या ठिकाणी स्वातंत्र्य या ठिकाणी प्राप्त करू शकलो। त्याच प्रेरणेने आपण ते स्वातंत्र्य प्राप्त करू शकलो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी स्वतंत्र झालेला देश हा कुठल्या एका पाटलाचा, कुठल्या एका कुलकर्ण्याचा, कुठल्या एका देशमुखाचा यांचा नसून तो सर्व श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेचा समान हिस्साना आहे। आणि म्हणून प्रत्येकाला समान या ठिकाणी मताचा अधिकार आहे। म्हणून रिलायन्सच्या अंबानीला सुद्धा एकच मत आहे आणि केळं विकणाऱ्याला सुद्धा लोकशाहीमध्ये समान म्हणजे एकच मत आहे। अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी मेक मारून ठेवली ती सामाजिक समतेची भविष्याच्या काळामधली असलेली खरी मेक म्हणा किंवा खरी गुरु किल्ली आहे। अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो। आपल्या सर्व आंबेडकरी मंडळींना तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमस्कार। बीड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पुतळा परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून अभिवादन करण्यात आलं। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आले। यावेळी विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। शिस्तबद्ध प्रभात फेरी, जय भीम घोषणांनी परिसर दुमदुमून गेला।
संपूर्ण कार्यक्रमात उत्साह आणि सामाजिक ऐक्याचं वातावरण पाहायला मिळालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीनं आयोजित निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पार पडला। या स्पर्धेत शालेय आणि महाविद्यालयीन तसंच सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। विविध गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमात उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं। सूत्रसंचालन गिरीश बोरगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मधुकर काष्टे यांनी केले। एक विचार काय होता, माझ्या देशातल्या सर्व लोकांना सर्व वर्गात सर्व असं म्हणतो, त्या एका विचारानं आपण आपल्या स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये समृद्धपणे जगत आहोत। तर तसाच एक विचार आपले सन्माननीय मांडला कालावधी आता कमी मिळाला शेड्यूल आहे, विद्यार्थ्यांसाठी सकाळ आहे, शिक्षकांसाठी सकाळ आहे, सकाळ आहे, वेगवेगळे उपक्रम आहेत सन्माननीय शासनाने आपल्याला पूर्ण करावे। एवढ्या घाईमध्ये सुद्धा तो एक विचार आता इथे जे सहभागी झाले, आज तुम्हाला मध्ये 4 वाजेपर्यंत एक विचारवरच बोलणार। तो एक विचार होता की लेकरं बोलते झाले पाहिजे। आता विचार करा की लेकरं बोलते झाले पाहिजे का नाही, लेकरांना बोलतो कोण करतोय, शिक्षकही बोलता झाला पाहिजे। तो जर बोलता आला लेकर करून बोलतोय, पण नुसतं शिक्षकांना बोलता आलं की लेकर बोलते होती का पालकही बोलता आलं पाहिजे, सामान्य नागरिक बोलता आलं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा असतात एक विचार। लेकरांनी बोललं पाहिजे, पालकांनी बोललं पाहिजे, शिक्षकांनी बोललं पाहिजे, नव्हे तर ते बोललेलं लिहिलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, त्याचा काही अभ्यास केला पाहिजे। आणि म्हणून तेवढ्या भेटीला कमी काळात महाराष्ट्रात निबंध नेहमी येते ठीक आहे, 5 लिहितील लेकर त्याच्यावर लिहितील, तिचं परीक्षेत येते 250 ते 300 शब्दात लिहा किंवा 15 मध्ये लिहा, 20 मध्ये लिहा। तसं काय तरी काही निबंध पाहिजे 6-6, 7-7 पेजेस लिहिले, त्याच्यात वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या असत्या, वेगवेगळ्या स्पर्धेत ते करायला तुम्ही जर छान बाबासाहेबांचा एक फोटो आधी प्रिंटरमधून काढून घेतला अर्ध्या पेजवर, तर त्याच्या खाली अर्ध्यामध्ये लिहिल्या तर बघता तुला तेच सांगत काय एक विचार की नाही मला हे मांडायचं सचित्र असेल तर मला अजून छान वाटेल। आणि 7-8 पेजेस त्याच्यावर असं करतात की त्याच्यात हस्ताक्षराचा नंबर काढायचा, काय सुंदर हे कुठून पुन्हा तिथं एक विचार त्याच्यात स्पष्ट असलं पाहिजे, लिहिलेलं शुद्ध असलं पाहिजे, लिहिलेलं सुंदर असलं पाहिजे। असं एका विचारातून मनुष्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला होऊ शकतं। आणि म्हणून एवढ्या शैक्षणिक विचार तुम्हाला त्यासाठी बोलवलं आता आम्हाला काय छानसा उपक्रम तो माननीय साहेबांनी आपल्या सगळ्यांसाठी राबवला, त्या बाजूला कार्यक्रम आणि ज्या ज्या लोकांनी सुंदर केलं एक सहभाग घेतला खूप खूप अभिनंदन। कौन से कंप्यूटर से एक्सपर्ट बनाने आ जाते हैं तो सबका नंबर नहीं आ पाएगा, पहला दूसरा तीसरा किसी का आएगा। आणि आता मला वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पाहत चला वरच्या विचार किसी का आएगा। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील मागासवर्गीय समाजाच्या दफनभूमीवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात भीमशक्तीनं संघटनेनं आक्रमक भूमिका घेत ठोक आंदोलन केलंय। प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न झाल्यास संतप्त कार्यकर्त्यांनी थेट अतिक्रमित बांधकामं हटवलेत। या आंदोलनाचं नेतृत्व प्रदेशाध्यक्ष विजय डोळस यांनी केलंय। त्यांनी दफनभूमी ही पवित्र जागा असून इथं कोणतंही अतिक्रमण सहन केलं जाणार नाही असा इशारा दिलाय। तसंच उर्वरित अतिक्रमण 8 दिवसांच्या आत हटवावं, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे। प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जय महाराष्ट्र, जय भीम।
तर स्वातंत्र्याचा ध्वज फडकवतो, सूर्य तळपतो प्रगतीचा आणि महाराष्ट्राच्या मातृभूमीला मुद्रा आमच्या मानाचा. तुमच्या अस्तित्वाची सन्मानाची संविधानाच्या न्याय हक्कासाठी आज तुम्ही ही दफनभूमीची जागा आहे, मागासवर्गांच्या हक्काची जागा आहे, ती आज तुम्ही काय करायला म्हणजे त्या ठिकाणचं अतिक्रमण हटवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. त्या अनुषंगाने आपण या म्हणजे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि शासन आणि प्रशासनाला काय आव्हान करणार आहात? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे हक्क मागून मिळत नसतात. हक्क हे जर तुम्हाला शासकीय माध्यमातून मिळाले नाहीत तर हक्क हिसकावून मिळवावे लागतात. आता आम्ही अतिक्रमण काढा म्हणून आम्ही त्यांच्याशी शासनाशी अनेक वेळा पाठपुरावा केला, त्यांनी अतिक्रमण काही काढलं नाही. अतिक्रमण आमचं आम्ही काढलं. आता राहिला प्रश्न, या जागा मालकाचं नाव काय आहे? या जागा मालकाचं नाव आहे बाळू सावंत. या बाळू सावंतनी सगळं अनधिकृत सगळे बांधकामं केली आहेत. PMRDA जशी चांगलीमध्ये कारवाई केली, काय तशी कारवाई इकडे करावी अशी आमची मागणी आहे. एकाला न्याय आणि बाकी 100 जणांना 100 जणांवरती 100 जणांवर अन्याय आणि एकाला न्याय, ही कुठली भूमिका आहे? अशा पद्धतीने शासन जर चालत असेल तर आम्ही त्या शासनाचा धिक्कार करतोय. हे बेकायदेशीर आणि अनधिकृत पद्धतीने यांनी बांधलेली दुकानं आहेत, ही दुकानं सगळी नामशेष करून टाकावी. शासनाला आणि या संघटनेच्या माध्यमातून आजच्या 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही आयसर होते येणाऱ्या 4 ते 8 दिवसामध्ये जर काही पटांगण रिकामा करून दिलं आहे आणि आम्ही जे तार कंपाऊंड मारलं होतं ते तार कंपाऊंड तोडून यांनी अतिक्रमण केलं आहे. हे यांनी आम्हाला या बाळू सावंत जागा मालक आहे त्यांनी या जागेचं तार कंपाऊंड परत जसं होतं तसं करून द्यायचं आणि आम्हाला ही जागा पूर्ण 8 दिवसात रिकामी करून द्यायची. जर काय रिकामी केली नाही मग आता आम्ही यांच्या घरापर्यंत आम्हाला जायला लावू नका, तुम्ही एवढं ध्यानात ठेवा. आम्ही पण बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे. काय त्या भाडखाव लोकांनी जसे भाडं खातात, मिलाटावरची लोणी खाणारी माणसे, तसं आमची माणसं आजही रक्ताचं पाणी करतात आणि आम्ही कष्टाची भाकर खातो, आरामची भाकर खायची. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं आहे, ज्यांना सांगितलं असेल ते खातात. आम्ही 8 दिवसा इशारा देतो शासनाला आणि या जागेचा भाडं खाण्याचा भाडखाव बाळू सावंत आहे त्या भाडखाव बाळू सावंतनी 8 दिवसात सगळी जागा रिकामी करावी आणि PMRDA जी चांगलीपर्यंत त्या PMRDAची हद्द आहे, या PMRDAच्या अधिकाऱ्यांनी आता पत्र देणार आहे, हे सगळी जागा PMRDAच्या अधिकाऱ्यांनी रिकामी करून द्यावी. जसं पलीकडचं आमच्या डोस लोकांचं अतिक्रमण त्यांनी काढले ना, तसं या सावंत लोकांचं अतिक्रमण पण त्यांनी आता काढावं. जर काढलं नाही तो डोस शांत बसला पण हा भीमशक्तीचा विजय डोस आहे, महाराष्ट्रभर पेटवल्याशिवाय राहणार नाही. एवढं सगळं प्रशासनाने आणि PMRDAच्या लोकांनी याची नोंद घ्यावी आणि 8 दिवसात आता आमची जागा रिकामी करावी दफनभूमीची आणि आमचं जसं कंपाऊंड होतं या बाळू सावंत भाडखावने आम्हाला करून द्यावं. एवढं मी बोलतो. आपल्या सर्व पत्रकारांनी आमच्या विनंतीचा स्वीकार केला आणि आमचं जे काय म्हणणं होतं, माझ्या संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आज इथं तळक त्या सूर्याला साक्षी देऊन उभे राहिलेत. हे जे साक्षीदार आणि हे जे साथीदार हे माझे सैनिक जे आहेत, हे गोरगरिबांच्या जनतेला न्याय देण्यात. परभणी शहरातील बालविद्या मंदिर शाळेच्या वर्ष 1985च्या माजी विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत आज वाहतूक पोलिसांसाठी एक विशेष उपक्रम राबवला. आपलं कर्तव्य बजावताना उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी वाहतूक अंमलदारांना पांढरे गमसे वितरित करण्यात आले. तसंच वाहतूक पोलिसांनी हेल्मेटचा वापर अनिवार्य करावा यासाठी हेल्मेटचंही वाटप करून त्यांना सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना शुभेच्छा देत त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. रेल्वे स्टेशन परिसरातील पुतळ्यास मान्यवर आणि नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. समता सैनिक दलानं मानवंदना दिली तर बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत पूजन आणि पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. कार्यक्रमात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा अंगीकार करण्याचं आवाहन करण्यात आलं. शिरोली गावची आदर्श ग्राम योजनेत निवड झाल्यानं गावच्या विकासाला गती मिळाली. सुमारे 3 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आणि त्यातील पहिल्या टप्प्यात 30 लाख रुपयांच्या ढळी बांधकामाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामानंतर खंड क्रमांक 1 मधील 70 लाख रुपयांची कामं हाती घेण्यात येणार आहेत. ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं नियोजन आहे. उर्वरित 2 कोटी रुपयांची रस्ते, नाले आणि इतर विकास कामं ही पावसाळ्यानंतर सुरू होणार आहेत. या कामाचं भूमिपूजन सरपंच चंद्रकांत इंगळे पाटील, कृषी अधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलंय. गावकऱ्यांनी विकास कामात सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील चैत्यभूमी इथं भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि आदरांजली वाहिली। राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांना देशाने दिलेल्या योगदानाचं स्मरण करत त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। या महामानवाला आपण जेवढं अभिवादन करू तेवढं कमी आहे, कारण एक व्यक्ती किती मोठं परिवर्तन घडवू शकतो हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलं। आपण जर एक विचार केला, एक व्यक्ती, एक पेन आणि एक पुस्तक, म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची कलम आणि त्या कलमेने लिहिलेलं भारताचं संविधान याने संपूर्ण भारताला बदलून टाकलं। भारतामध्ये समतेचं राज्य प्रस्थापित करण्याचा मार्ग मोकळा केला, समाजामध्ये भेदाभेद दूर केला, मानवतेला काळीमा फासणाऱ्या प्रथा संपवल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व प्रकारचे भेद, जातीभेद, धर्मभेद आणि महिला पुरुष भेदही संपवण्याचं काम हे या एका संविधानाने केलं। राजनी सर्कल परिसरातील रेल्वे फाटकामुळे अनेक गावांचा संपर्क या मार्गावर अवलंबून आहे। मात्र रेल्वे ये-जा करत असताना फाटक दीर्घकाळ बंद राहतं, त्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातोय। या समस्येमुळे शाळा, कामगार तसंच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। स्थानिक नागरिकांनी दक्षिण मध्य रेल्वेकडे लवकरात लवकर भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी केली आहे। भुयारी मार्ग झाल्यास वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। प्रशासनानं याची तातडीनं दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।